त्याच्या घरी त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे। झटापटीनंतर सैफनं हल्लेखोराला एका खोलीत बंद केल्याची माहिती समोर आलेली आहे। घरातील कर्मचाऱ्याच्या मदतीने सैफनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं। हल्लेखोराला बंद करून सैफनं सर्वांना घरात सुरक्षित स्थळी नेलं। या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला। सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर 17 तासांनंतरही मोकाटच आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणात 15 इमारतींमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलिसांकडून सैफ अली खानच्या घरातील आचारी, सुरक्षा रक्षक आणि हेल्परची देखील चौकशी करण्यात आली। तैमूर यापूर्वी झोपत असलेल्या बेडरूम मध्ये आरोपी शिरला होता। याच खोलीमध्ये 2 महिला कर्मचारी झोपल्या होत्या। आरोपीने एका महिला कर्मचारीला शांत राहण्याचं सांगून धमकावलं, तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने हल्ला केला। सैफ अली खानच्या घरातील ज्या खोलीमध्ये झटापट झाली त्या खोलीतही सीसीटीव्ही आहे, तर पोलिसांनी इमारत परिसरामधले सीसीटीव्हीचे 3 DVR सोबत घेतले। झटापटीनंतर हल्लेखोराला एका खोलीमध्ये बंद करण्यात सैफ अली खान आणि एका कर्मचाऱ्याला यश आलं होतं। त्यानंतर सैफ अली खाननं घरातील सर्वांना वरच्या मजल्यावर सुरक्षित ठिकाणी हलवलं। मात्र त्यानंतर बघितलं असता खोलीचा दरवाजा उघडा असल्याचं आढळलं। खोलीमध्ये हल्लेखोराचा कुठेच पत्ता नव्हता। सैफ अली खान राहत असलेल्या घराला इलेक्ट्रिक लॉक असल्यामुळे दरवाजा बाहेरून खोलता येत नाही, मात्र आतून तो उघडता येतो। हल्ल्यानंतर आरोपी 4थ्या मजल्यावरून पायऱ्यांनी खाली गेला। पोलीस संपूर्ण परिसरामधील टॉवर लोकेशन सुद्धा काढत आहेत।